नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझे चॅनल 1000 स्पाइसेस मध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर पापलेट फ्रायची रेसिपी घेऊन येते। महिना आता आषाढचा आहे, लगेचच आपली गटारी सुरू होईल, तर गटारीसाठी ही स्पेशल रेसिपी मी अपलोड करते। तर चला आपण बघूया या सुंदर कुरकुरीत फिश फ्रायसाठी आपल्याला काय लागतं ते। आपण बघूया की आपल्याला पापलेट फ्राय करण्यासाठी मी काय काय घेतले ते। हे इथे मी 4 पापलेट घेतलेत। हे मी स्वच्छ धुतलेत 3-4 वेळेला आणि मग ह्याला नुसतं मीठ लावून ठेवले आणि काहीच नाही। आणि आता मीठ लावून मॅरिनेट केले 5 मिनिटासाठी। आणि आता हे जे मी मीठ घेते ते साईडला इथे एक पेस्ट टाइप करणार आहे। हे मीठ मी मसाल्याला पुरतं तसं करणार। आता हा जो लाल तिखट आहे, हे साधं लाल तिखट आहे, काश्मीरी नाही, काय नाही। हे लाल तिखट मी इथे घेणार आहे। हे 2 मोठे चमचे घेतलेत मी। हे कोकमाचं आगळ आहे, हे मी असं सेपरेट करून घेते कारण ही पेस्ट लावायला मग सोपं जातं। हे हळद आहे आणि हे मी इकडे अशी पेस्ट मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे ही। आणि कोकमाचं आगळ मी जे घेतले, जर ते कमी पडलं, जसं आता मी कोकमाचं आगळ घातले ते पेस्ट सुकी झाली, कोरडी झाली, तर जर कमी तुम्हाला वाटलं तर त्यात थोडं पाणी घालू शकता, पण कोकमाचं आगळ जास्ती घालायचं नाही, त्याच्याने रेसिपी आपली आंबट होऊ शकते। तर कोकमाचं आगळ एवढ्या फिशना दाखवलेलं तेवढं बास आहे। आता हे जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं पाणी घालूया आपण आणि ह्याची पेस्ट करूया। आता आपण हे थोडंसं पाणी आपण घालताना थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। तुम्ही बघू शकता मी चमच्याने घालते, भास्कन पाणी टाकायचं नाही आहे, कारण त्याला मीठ असल्यामुळे मिठाला पाणी सुटेल। कोकमाचं आगळ आहे त्याला पाणी सुटतं। एकाच चमच्याने पटकन ही पेस्ट होऊन आली आहे। अजून थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत आणि ही अशी पेस्ट गोळी करून घेणार आहोत। ती आपण फिशना लावूया, म्हणजे ते कसं व्यवस्थित असं लागतं आणि कुठला मसाला एखाद्या फिशला जास्ती किंवा कमी असं लागत नाही। ही गोळी आपण आता फिशला लावून घेणार आहोत। हे काम तुम्हाला वाटत असेल, पण हाताने केल्याने व्यवस्थित सगळं लागतं। तर हे चमच्याने होत नाही व्यवस्थित मिसळून, तर ह्याच्यासाठी आपला हातच आपल्याला वापरायला लागतो। तर जर तुम्हाला हे असं कसं फिल्टी वाटत असेल तर आय एम सॉरी, पण जे जेवण बनवतात त्यांना माहिती आहे फिशना किंवा चिकनला असं हाताने लावल्यामुळे आपली हाताची वॉर्मथ पण त्या फिश किंवा चिकनला लागते आणि ते मॅरिनेशन खूप चांगल्या पद्धतीने होतं। तर हा आता आपला मसाला असा लावून झाला आहे। आता हे मी असंच 10 मिनटात ठेवणार आहे ह्याला, म्हणजे हा मसाला व्यवस्थित ह्याला लागून हे मुरेल आणि मग आपण फ्राय करायला घेऊया। आता मैत्रिणींनो 10 मिनटं झाली आहे, हे मॅरिनेशन चांगलं मुरलं आहे। आता तुम्हाला मी ह्या आयडिया दाखवते। इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी। तांदळाचं पीठ नॉर्मली आपण फिश फ्राय करताना आपला सगळा हात फिशला लावून, जसा माझा हा खराब झाला आहे तसा खराब झालेला असतो, तर पीठ आपलं खराब होतं म्हणून असं डब्यामध्ये घ्यायचं पीठ आणि हा फिश असा ह्याच्यामध्ये टाकून नुसतं हे असं हलवलं की ते व्यवस्थितरीते तुम्ही बघू शकता फिश आपोआप गोल फिरतं आणि चारही बाजूला व्यवस्थितरीते हे लागतं। आता हे लागल्यानंतर एक्सेस जे पीठ आहे ते आपण असं झाडून मग आपण फ्राईंगला टाकायला हवं। इथे तेल मी गरम तापत ठेवले, इथे मी फ्राईंगला ठेवते। तर अशा पद्धतीने मी हे सगळं फ्राय करायला घालून घेतलंय तव्यावरती। आता एक 2 मिनटं मी मीडियम हाय फ्लेमवरती हे ठेवले। एक 2 मिनिटांनी हे आपण खरपूस असं झाल्यावरती पलटून घेऊया। आता आपले हे 2 मिनटं झालेत। आता आपण उलटून बघूया त्याला। हे बघा, हे खरपूस असे फिश फ्राय झाले। तुम्हाला जर टॉंग्सची सवय असेल तर ते तुम्ही यूज करू शकता। आपण आता हे मी सगळे पलटून घेते। येते बरोबर। आता मी हे पलटून घेतले सगळे। आता हे दुसऱ्या बाजूला पण आपण असे खरपूस करून घेऊया आणि मग आपण त्याची प्लेटिंग करूया। हे तुम्ही बघू शकता आता खरपूस असं दोन्ही बाजूनी झालंय। आता मी त्याची प्लेटिंग करते। तर मैत्रिणींनो, असं हे आपलं चुरचुरीत असं फिश पापलेट फ्राय तयार आहे।
हे तुम्ही मी ह्याच्याबरोबर लिंबू आणि कोथिंबीरने नुसती सजावट केली आहे, पण हे तुम्ही भाताबरोबर किंवा एक स्टार्टर म्हणून जर तुम्ही खात असाल तर लिंबू पिळून खूप छान लागतं. पण आम्ही हे कोकमाची कढी आणि गरमागरम भाताबरोबर खातो. कोकमाची कढी मी अपलोड करणार आहे, तर तीसुद्धा तुम्ही करून बघा. तोपर्यंत ह्याचा आस्वाद लिंबाबरोबर घ्या. तर मैत्रिणींनो, अशी ही सुंदर पापलेट फ्रायची रेसिपी, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. ही गोवन पद्धतीची पापलेट फ्रायची रेसिपी मी अपलोड केली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन अगदी फ्री असतं. आणि तुम्ही तुमचा कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये खाली द्यायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.